MS-19 न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची जळगाव शहरातून एक मोठी बातमी येत आहे। जळगाव तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 10 गुन्ह्यांची उकल, 5 अट्टल आरोपित जेरबंद, 4,30,000चा मुद्देमाल हस्तगत, घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। जळगाव तालुका पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांमध्ये खळबळ। जळगाव तालुक्यात वाढत्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यात जळगाव तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे। पोलिसांनी धडक कारवाई करत 5 अट्टल आरोपींना अटक केली असून 10 गुन्ह्यांची उकल करत तब्बल 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी वाढत्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तातडीने गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते। यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुजीत सिंग, सुजान सिंग बाबरी, दीपक बापू पाटील, राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी आणि महेश उर्फ संतोष भोई या 5 आरोपींना अटक केली। कसून चौकशीत आरोपींनी 10 गुन्ह्यांची कबुली दिली। त्यामध्ये 9 घरफोडी आणि 1 मोटर वाहन चोरीचा गुन्हा असल्याचे उघड झाले। या कारवाईत पोलिसांनी 2,30,000 रुपयांचा घरफोडीतील मुद्देमाल आणि 4 लाख रुपयांचा 4 मोटरसायकली असा एकूण 4,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुख्य आरोपी गुरुजीत सिंग बाबरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर MIDC जिल्हापेठ आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर यापूर्वी MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती। ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी केले। त्यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रोफेशनरी पोलीस उपनिरीक्षक यज्ञजिता येडले तसेच DB पथकातील पोलीस हवालदार अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोलीस नाईक कैलास इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे आणि वाहन चालक पोलीस हवालदार अशोक पाटील व पंकज देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत ही मोठी कारवाई यशस्वी केली। जळगाव तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे स्वागत केले आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। जळगाव तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 67/2007 जो की BNS कलम 305 331 हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता। या घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस स्टेशनचे PI शशिकांत पाटील यांनी एक डिटेक्शन म्हणजे गुन्हे अन्वेषण पथक तयार केलं होतं आणि या गुन्हे अन्वेषण पथकाने यातील गोपनीय सूत्रामार्फत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणातून दीपक बापू पाटील राहणार पंचशील नगर तांबापुरा हा एक आरोपी ताब्यात घेतला होता आणि या आरोपीची चौकशी केली असता इतर आरोपी नामे गुरजीत सिंग, सुजन सिंग बावरी, त्याचबरोबर राजेश माणिक राठोड, सुमित संजय कोळी, त्याचबरोबर महेश उर्फ संतोष भोई हे निष्पन्न झाले होते। या सर्वांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जवळपास जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे, त्यात 9 घरफोडीचे गुन्हे व त्याचबरोबर 1 मोटर वाहन चोरीचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यातील 9 घरफोडीच्या गुन्ह्यातील आणि 1 मोटर वाहन चोरीच्या गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हा त्यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आलेला आहे। यातील जो मुख्य आरोपी होता, जो टोळी प्रमुख म्हणून काम करत होता, गुरजीत सिंग, सुजान सिंग बावरी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध MIDC पोलीस स्टेशनला 11 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 1 गुन्हा दाखल आहे आणि तालुका पोलीस स्टेशनला 1 असे एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। 2023 याच्यावर MPDA अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात आली होती। तर या जवळपास एकूण 10 गुन्ह्याचं डिटेक्शन तालुका पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन ब्रँचनं माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे।